राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले। अमुक एका गावातच एमआयडीसी व्हावी या रोहित पवारांच्या मागणीमागे काही उद्योगपतींना लाभ मिळवून द्यावा असा हेतू तर नाही ना, असा सवाल उमेश पाटलांनी विचारलाय। शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात जमीन खरेदी करून मोबदला उद्योगपतींना द्यायचा घाट घातला जात असल्याचं उमेश पाटील म्हणाले। अहमदनगरात निलेश लंकेंनी ईव्हीएम स्ट्रॉंग रूम संबंधी घेतलेल्या आक्षेपानंतर नाशिकमध्ये ठाकरे गट आक्रमक झालाय। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले। ईव्हीएम मशीन ठेवलेले स्ट्रॉंग रूम परिसर मोबाईल जॅमर लावून सुरक्षित करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे। मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी दादर आणि मुंबईच्या रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे। त्यासाठी त्यांनी दादरच्या रेल्वे स्थानकाच्या प्रबंधकांची भेट घेतली आणि रेल्वे प्रशासनाला याबाबत निवेदन दिलं। रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडी दरडग्रस्तांची अजूनही परवड सुरूच आहे। मानिवलीत सिडकोच्या माध्यमातून घरं बांधण्याचं काम अजूनही अपूर्ण आहे, तर कंटेनर शेडमधल्या कुटुंबांना वीज पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा ग्रामस्थ करतात। महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावातील कुटुंब आजही दरडीच्या सावटाखाली वावरते। महाडाच्या माध्यमातून सुरू असलेलं पुनर्वसनाचं काम हे अतिशय संथ गतीने सुरू आहे। 3 वर्षात 271 पैकी फक्त 66 घरांचा ताबा देण्यात आलाय। आपलं पुनर्वसन केव्हा होणार असा प्रश्न उर्वरित कुटुंबांना पडलाय। यवतमाळमध्ये भारनियमन आणि प्रीपेड मीटर बसवण्याला काँग्रेससह वीज ग्राहक संघटनेनं विरोध दर्शवलाय। वीज वितरण कंपनीनं प्रीपेड मीटर लावण्याचा घेतलेला निर्णय जाचक पद्धतीचा आहे। कायद्यानुसार मीटरबाबत निर्णय घेण्याचा ग्राहकांना अधिकार आहे, त्यामुळे प्रीपेड मीटर बसवू नये अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरात धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। जुन्या पंढरपुरात 113 इमारती धोकादायक असल्याचं नगरपालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात उघड झालंय। त्यामुळे नगरपालिका प्रशासनानं धोकादायक इमारतीत कोणत्याही भाविकांना राहण्यासाठी जागा न देण्याबाबत नोटीस देण्याचं काम सुरू केलंय। नाशिकमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानात महावितरणकडून नागरिकांना दणका देण्यात आलाय। नाशिक शहरातील अनेक भागात गेल्या 15 तासांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांचे हाल होतात। रात्री महावितरण विभागाच्या कार्यालयावर संतप्त नागरिकांनी गर्दीही केली होती। नाशिकमध्ये दिवसेंदिवस तापमानात कमालीची वाढ होतीये। नाशिकचं सध्याचं तापमान 42 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे। कडाक्याच्या उन्हामुळे नाशिककर हैराण झाले। दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य दिसतात। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चिपळूण तालुक्यातील डेरवण इथं मोठं नुकसान झालं। सुरसेवाडी, कांजारकोंड, गणेशवाडी या नुकसानग्रस्त भागाची स्थानिक आमदार शेखर निकमांनी पाहणी केली। तात्काळ पंचनामे आणि मदत मिळावी यासाठी त्यांनी यंत्रणेला सूचना केल्या आहेत। सिंधुदुर्गात ओरोस, सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ले भागात वादळी वाऱ्यासह पावसानं थैमान घातलं। ओरोसमध्ये चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती होती। या वादळात एक पानटपरी उडाली, तर काही भागात विजेचे खांब कोसळले। रस्त्यावर झाडंही उन्मळून पडली।